नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्ही थंबनेल पहा कसं दिलेलं आहे. लसूण पाण्यात उकळून पहा. अगदी तसंच आहे थंबनेल आणि प्रमाणेच रेसिपी आहे. मी लसूण पाण्यात उकळून रेसिपी बनवणार आहे. तर इथे पहा, मी लसूण घेतलेला आहे, चांगल्या 4-5 कांड्या घेतलेल्या आहे आणि मोठा मोठा लसूण घेतलेला आहे. तुमच्याकडे छोटा असला तर छोटाही घेऊ शकता आणि मोठा पण घेऊ शकता, दोन्ही पण घेऊ शकता. गावरान लसूण असेल तर आणखीनच छान. तर माझ्याकडे होता हा लसूण, तर त्या पद्धतीने मी तो घेतलेला आहे आणि हा असा लसूण सगळा फोडून घेणार आहे. हा लसूण पहा, सगळे मी त्याची साल काढून घेणार आहे आणि सोलून घेणार आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता, हा भरपूर लसूण आहे. आता हा सोलायला भरपूर मला प्रॉब्लेम होईल, तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने मी लसूण सोलून दाखवते, थोडासा दाखवण्यासाठी. नाहीतर मी असा कधीच लसूण सोलत नाही. तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे त्या व्हिडिओप्रमाणेच मी लसूण सोलून दाखवते. तुम्ही माझ्या चॅनलवर पहा, लसूण सोलण्याचा व्हिडिओ आहे एक. अगदी पटकनी लसूण 10 मिनटात चांगला 400 ग्राम लसूण सोलून होते. तर तुम्ही नक्कीच पहा. तर मी आता दाखवण्यासाठी एवढा करते, नाहीतर लसूण सोलायला भरपूर नखं दुखतात, प्रॉब्लेम येतो. तर आता मला ही रेसिपी दाखवणार आहे. तुमच्यासाठी खास मी लसूण हे सोलून दाखवते. थोडंसं दाखवणार 2-3, नाहीतर मी माझ्या पद्धतीनेच करणार आहे. लाटणं घेऊन तर लसूण सोलणार आहे. तर हे पहा, आता मी लसूण एवढा आहे ना तो सोलून दाखवते तुम्हाला. नंतर मग पुढची रेसिपी करून दाखवते. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहायचा असलेला असण्याचा तर माझ्या चॅनलवर जाऊन सीता नहेरे किचनमध्ये जाऊन पाहू शकता लसूण सोलण्याची कसा क्रिया आहे ती. तर ही मी लसूण सोलून घेतलेलं आहे सर्व. पहा, मोठ्या मोठ्या कांड्या होत्या त्या सोलून घेतलेल्या आहेत. आता मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि ह्या कढईमध्ये मी पाणी घालणार आहे 1 ग्लास भरून. हे बघा, 1 ग्लास भरून पाणी घालायचं. चांगलं पाण्याला उकळी येऊन द्यायची. पहा, अशा पद्धतीने उकळी येऊन द्यायची पाण्याला. आणि हा लसूण पाण्यात शिजवून घ्यायचा आपल्याला. शिजवून म्हणजे एकदमच असा त्याचा दाबला पाहिजे एवढा नाही शिजवायचा, मग अर्धा तरी 50% तरी शिजवायचा लसूण आपल्याला. तर हा लसूण पहा, मी पाण्यात टाकलेला आहे आणि थंड आता म्हणजे पाणी उकळतं होतं लसूण टाकल्यामुळे जरा हे झालेले आहेत. तर असं हे शिजवून दे आता लसूण. मी एका बाजूला दुसऱ्या क्रिया करून दाखवते. आता लसूण तर शिजतोय तिकडे, तर आपण इकडे हे मिरच्या घेतलेल्या आहे. मी जवळजवळ 100 ग्रॅमला जास्त, म्हणजे तुम्हाला किती लागेल तेवढं घेऊ शकता. तेवढ्या लसूणला एवढी पुरेशी आहे. तर इथे बघा, मिरच्या मी अशा तुकडे करून घेणार आहेत. ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहे, अशा दिसतात पण कमी तिखट आहे त्या लसूण मिरच्या. तर हे असे 2-2 तुकडे करणार आहे मिरच्यांचे, का की आपल्याला मिरच्या पण शिजवायच्यात. तर पहा, ही रेसिपी एवढी चटपटीत आहे ना, खूप छान लागती, खूप टेस्टी लागती. अगदी तोंडाला पाणी सुटतं झाल्यावर, बघून पाहिल्यानंतर. पूर्ण झाली ना रेसिपी, मग तुम्हाला समजेल काय जबरदस्त रेसिपी आहे ही. ही लसूण पाण्यात शिजवून रेसिपी बनवते. छान उकळी आलेली आहे बऱ्यापैकी. लसूण आपला 50% शिजवायचा लसूण आपल्याला, पुरा नाही शिजवायचा. तर 50% मी लसूण शिजवून घेते. थोडा वेळ लागतो, 5 मिनटं पण नाही लागत त्याला. आपलं ते झाले 2-3 मिनटात शिजून होतो 50% लसूण. आता शिजलेला आहे 50%. मी आता हा लसूण गाळून घेणार आहे. पहा, भांडं ठेवलेलं आहे खाली आणि हा लसूण असा गाळला. आणि हे पहा, आता हे खालचं पाणी आहे ना, हे आपल्याला टाकून नाही द्यायचं, परत त्या कढईमध्ये टाकायचे. आणि पहा तुम्ही, मी परत ते पाणी कढईमध्ये टाकते आणि आपल्या मिरच्या तोडलेल्या आहेत ना त्या सोडून द्यायच्या त्याच्यात. हे पहा, आता मिरच्या चांगल्या शिजून द्यायच्यात. तेवढ्या शिजवायच्या म्हणजे 50%. तेवढ्याच मिरच्या शिजून घ्यायच्यात. तोपर्यंत आपण मिरच्या शिजतात तोपर्यंत दुसरी प्रोसेस करूया. ही रेसिपीला जास्त काही वेळ लागत नाही, पटापट होती आणि लगेच, म्हणजे टाईम लागत नाही. पण रेसिपी मात्र चवदार आहे, खूप छान आहे, खूप टेस्टी आहे. नक्की करून पहा, अगदी तोंडाला पाणी सुटून त्या रेसिपी पाहिल्यावर. तर पुढे पहा, आता मी हे जरा शिजवून घेते अजून थोडीशी. नंतर तो लसूण पण आपला थंड होतं आहे थोडा वेळ, तोपर्यंत थोडा शिजू द्यायला मिरच्यांना. हे पहा, आता हे शिजू दे इकडे. मी तोपर्यंत लसणाची क्रिया दाखवते तुम्हाला, पुढे काय करायचे ते लसणाचं. तर हे मी आधी शिजल्यानंतर हे ना लसूण नंतरच करते. आता लसूण अजून गरम आहे आपला. त्या मिरच्या आता झालेल्या आहेत 50%. हे मिरच्या चाळणीत ओतून घेते आधी.
हे पहा, मिरच्या घेतल्या चाळणीत ओतून. हे मिरच्यांना बी थंड होऊन द्यायचं आहे. हे पहा, आता आपण लसणाची हे करूया. तर लसूण घ्यायचं आहे. तुमच्याजवळ जर पाटा असला तर पाट्यावर तुम्ही असं चेचू शकता लसूण. पाट्यावर टेचला ना तर 100% रिझल्ट लागतो. म्हणजे आपला पाटा वरवंटा असतो ना त्याच्यावर टेचला तर. आणि ह्याच्यावर आता माझ्याकडं पाटा आहे पण आता तो लांब ठेवलेला आहे त्यामुळे मी काढला नाही. तर जाऊ दे, आता ह्याच्यावर पण चालू शकतं. मी आपलं किस्सा आपलं कापण्याचं आहे ना त्याच्यावर मी ते तुमच्याकडे खलबत्ता असला तर खलबत्त्यात बी कुटू शकता. अशा पद्धतीने म्हणजे असाच होणार तो. खलबत्त्यात कुठला तर हीच पद्धत होणार. तर खलबत्त्यात कुटू शकता. तुमच्याकडं आता काहीच नाही, खलबत्ता बी नाही आणि काहीच नाही, तर तुम्ही मिक्सरमध्ये जरासं टाकायचं, फिरवायचं बंद करायचं, फिरवायचं बंद करायचं, खालीवर करत राहायचं. तर अशा होतं. पण रिझल्ट लागतो ते असं ठेचूनच लागतो मैत्रिणीनं. आता मी गोट्याने ठेचलेली आहे तर पाट्यावर वंट्यावर पण रिझल्ट लागतो आणि ह्याच्यावर पण लागतो. 100% रिझल्ट एकदम परफेक्ट होतो. मिक्सरमध्ये एवढा नाही, पण कोणाच्या हाताची आग होती, कोणाचं काय होतं. तर आता हे लसूणचं काय नाही, पण मिरच्या टेचताना आग होती लसणाची, हे मात्र लक्षात ठेवा. तर आमचं कसं आहे मैत्रिणीनं, आता मी जवळजवळ 35 वर्ष झालं जेवण बनवते. त्याच्यामुळं आमच्या हाताची काय आग होणार नाही, आम्हाला चटका लागणार नाही, हाताला भाजणार नाही. अगदी गरम गरम जरी पातेले उतरलं तर आम्हाला काय होणार नाही. का की आमचे हात पोळलेले आहेत म्हणतात ना. आज 35 वर्ष झाले मी जेवण बनवते. अगदी सर्वांना खायला मस्त चटपटीत जेवण बनवत असते हमेशा. आणि आवडतं जेवण बनवाय, मला भरपूर आवडतं मैत्रिणीनं. जेवण म्हटलं का मला खरं झोपेतून उठवलं तरी वाटेन का म्हटलं ना कोण मला हे बनवून दे तरी माझी तयारी असते. मला खूप जेवण बनवायला आवडतं आणि खायला घालायला आवडतं. तर ही माझी म्हणतात ना कोणाकोणाची कशी हे असतं, एखाद्याची कशी खूबी म्हणतात ना तशी. कोणाला काय आवडतं तर कोणाला काय आवडतं असं असतं ना. तर मला जेवण बनवायला भरपूर आवडतं. तर मैत्रिणीनं माझं ही कसं वाटलं तुम्हाला, जेवण बनवायची पद्धत आवडली का तुम्हाला? आहे का माझी चांगलं म्हणजे का जेवण बनवून खायला घालणं दुसऱ्याला हे चांगलं वाटतं का? कमेंटमध्ये नक्कीच पाठवा मला, का तुम्हाला आवडलं का माझं हे. मी काय मला आवड आहे जेवणाची बनवायची. तर बनवायची आणि खायला घालायची भरपूर आवड आहे. वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकायला मला भरपूर आवडतं. नवीन काय असेल तर शिकायला आवडतं. तर हे आहे का ठीक, म्हणजे तुम्हाला आवडतं का माझं हे? नक्कीच मला कमेंटमध्ये लिहा. आणि हे बघा 2 लिंब घेतलेले आहे. हे लिंबाला भरपूर रस आहे म्हणून मी 2 लिंब घेतलेले आहे. मिरच्या पण टेचून झालेल्या आहे आपल्या आणि लसूण पण टेचून झालेलं आहे. आता ही 2 लिंब रसाळ लिंब आहेत. हे लिंबांचं जवळजवळ 4 चमचे तरी रस निघणार आहे. तर हे पहा, आता मी हे रस ह्याच्यात पिळणार आहे. आपण बी काढलं आहे तरी पण वाटतं ना का राहिला का काय, बी नाही गेलं पाहिजे त्याच्यात. हे बघा, तर एक बी पडला आहे पहा. म्हणजे असं राहतंच त्या याच्यात बी, म्हणून हात लावायचा त्याला. आणि ते तुमच्याकडे तर ह्याचं असलं ना साचा लिंबू पिळायचा, त्याच्यात पिळलं तरी चालतं, काय नाही. पण मला ना असं हाताने पिळल्याने चांगलं वाटतं, म्हणून मी बऱ्याच वेळा हातानेच पिळते लिंबू. हे बा, भरपूर रस 4-5 चमचे रस भेटला असं आपल्याला याच्यात. तुमच्याकडं एवढं याला एवढं पाहिजेनच रस. बघा आता बी पडली होती खाली, काढले. एवढं याला लिंबाचा रस पाहिजेनच आपल्याला. तर हा मस्त झाले. आता मैत्रिणीने मी काय केले, 1 पळीभर तेल घेतलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि त्याचं गरम करून घेतलेलं आहे तेल. आता हे तेल ओतणार आहे मी ह्याच्यात. हे पहा, हे ओतून दिला मी 1 चमचा भरून चांगला मस्त. हे बघा गरमागरम आहे. तर तुम्हाला दाखवायला हे मी फोडणी देताना माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला, तर त्याच्यामुळं दाखवता आला नाही मला. तर फोडणी 1 पळीभर तेल, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून मी फोडणी दिलेली आहे. तर आता हे झालेलं आहे. एक कोरड्या बरणीत मस्त एकदम भरून ठेवायचं. तुम्ही आत्ता लगेच खाल्लं तरी चालेल. तुम्ही आता तुम्हाला सांगते तर तोंडाला पाणी सुटले.
एवढा टेस्टी लागतं हे ना, विचारू नका. खूप मस्त लागते आणि खूप चव. अगदी तुम्हाला असं वाटलं तुम्हाला एखाद्या वेळेस ह्याच्यात थोडासा बदल करायचा असला तर वाटलं ना, तर थोडासा गूळ घालायचा. जर वाटलं तर मी ह्यावेळेस गुळाचा नाही दाखवला तुम्हाला, फक्त लिंबाचा दाखवला आहे. गूळ घातला तरी छान टेस्ट येते. कोणाला नाही आवडत गूळ ना, म्हणून मी सांगते फक्त ज्याला आवडतं त्याने गूळ पण थोडासा घालत जा त्याच्यात. 1 लिंबा एवढा गोळा छोटासा. हे पहा झालेला आहे. रंग एवढा सुंदर. तुम्ही महिनाभर खा, 2 महिने खा, 3 महिने खा, 4 महिने खा, 6 महिने खा. काहीच होणार नाही याला. असाच राहील. खूप टेस्टी मात्र जेवढं मुरण तेवढं छान होईल हे. हा ठेचा आहे लसणाचा, पण एवढा जबरदस्त आहे ना, विचारू नका तुम्ही. तर मैत्रिणींनो आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत नवीन व्हिडिओमध्ये